मुंबई गोवा महामार्गालगत पेण तालुक्यातील दुर्शित गावच्या फाट्यावर नदीकाठी एका बॅगमध्ये 30 ते 35 वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला असून परिसरात खळबळ माजली. पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. सदर परिसरातील ही दुसरी घटना असून याआधी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह इथे आढळला होता. त्यानंतर इथेच नदीपात्रात नवी मुंबई हत्याकांड प्रकरणातील 3 बंदूक देखील मिळाल्या होत्या. आता एका बॅगमध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला असून पोलिसांना दूरशेत सरपंच यांच्याकडून सदर घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदरची बॅग उघडून बघितली असता मृतदेह हा 30 ते 35 वर्षीय महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. परंतु या महिला मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे आणि पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत. सदरचा मृतदेह मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेतून पुढील कारवाई करिता पेण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. काही वर्षांपूर्वी पेणच्या गागोदे खिंडीत शिनाबोरा हत्याकांड प्रकरण उघडकीस आला होता. दुर्शित फाट्यावरील सदर घटना सुद्धा शिनाबोरा 2 प्रकरण असल्याचे उपस्थित नागरिकांकडून बोलले जात आहे. आज दुर्शित गावातील सरपंच दशरथ गावाण यांनी सकाळी 10-10:30च्या सुमारास मला माहिती दिली की दुर्शित फाटा येथे नदी किनारे बाळगंगा नदी किनारी एका सुटकेस मधून दुर्गंधीचा वास येतोय. तर त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तात्काळ स्टाफ सह घटनास्थळी गेलो होतो. त्यानंतर आम्ही ती बॅगेची पडताळणी केली, बॅगेची चेन वगैरे ओपन केली. तर त्यात आम्हाला एक अंदाजे 30 ते 40 वयोगटातील महिला जातीच्या एक प्रेत मिळून आले. ते कुजलेल्या अवस्थेत होते. जवळपास 4 ते 5 दिवस झाले असतील. म्हणून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वगैरे सगळं प्राचारण करण्यात आले. त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे. तपास पथक वरिष्ठांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत. दशरथ रामदास गावण, राहणार दुर्शेत सरपंच. मी सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनावट्टी इथे सलग 2-3 दिवस मुलीला सिक्युरिटी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शेत फाटा येथे सलग 3-4 दिवस घेऊन जात होतो. परंतु तिथं थोडा सौम्यवास येत होता रस्त्यावरून जाताना चुनाभट्टीच्या 100 मीटर अंतरावर. नंतर 4थ्या-5थ्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळे मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री 10:30च्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माजी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर दुर्शेत रस्त्याच्या साईड पट्टीच्या बाळगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली. त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले. नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं 10:30चा टायमिंग असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही. म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती 10 वाजता पोहोचलो. सोबत खरोशी गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या. त्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला. टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर थोडीशी चेन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनास आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता. त्याच्यानंतर मग असे त्या केसांवरती एक चाप लावलेला सुद्धा दिसत होता. त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृत प्रेत हे महिलेचं असल्याचं आढळून आले. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.